हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येक 12वी कॉमर्स विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. हा व्हिडिओ स्पेशली त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांनी जस्ट नाव 2024 बोर्डामध्ये 12वीची एक्झाम पास आउट झालेले आहेत आणि या वर्षी बीकॉम फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेले आहेत. आतापर्यंत बीकॉम फर्स्ट इयरशी रिलेटेड अनेक व्हिडिओज मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहेत, जेणेकरून जे न्यू एज्युकेशन पॉलिसी लॉन्च झालेली असेल अँड कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस काय काय नाही ह्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की खरंच बीकॉम करून पैसे बर्बाद होतात का? का बीकॉम सोबत आणखी आपल्याला असे कोणते कोणत्या एक्झामची प्रिपरेशन आपल्याला करायची? तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपल्या DA2 अकॅडमीचं बीकॉम विथ बँकिंग हा 3 वर्षाचा कोर्स मागच्या 2 वर्षापासून आपण कंटिन्यूअस करत आहोत. त्याच्या लास्ट इयर अनेक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये एनरोलमेंट केलेलं आहे. आता ह्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये एक्झॅक्ट काय असेल काय नाही याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि जेही तुमच्या आजूबाजूला लोक म्हणत आहेत की नुसत्या बीकॉमला व्हॅल्यू नाहीये, बीकॉम सोबत एक्स्ट्रा तुम्हाला एफर्ट करावं लागेल, ते आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. आता बघा, विद्यार्थ्यांची कॅटेगरी जी असते, 2 कॅटेगरी असते. एक असतात की ज्यांना अगोदरपासूनच माहित असते की बाबा मला CA CS CMA करायचं आणि त्यांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये एनरोलमेंट सुद्धा केलेले आहेत. सेकंड कॅटेगरी असते की ते वापस आणखी त्यांच्या मनामध्ये सेल्फ डाऊट असतात की आणखी मला काय करायचंय काय नाही हे निश्चित नसतं, किंवा काही काही जण फक्त आणि फक्त बँकिंगच्या क्लासेसकडे जात असतात, राईट. बट तिसरा जो की एक स्ट्रॉंग मार्ग आहे, महाराष्ट्रातले अनेक मुलं त्याला प्राधान्य देत नाहीत. बट तुम्ही जेव्हा नॉर्थ इंडिया साईडला जाता, उत्तर भारतामध्ये जाता, तर अनेक विद्यार्थी तुम्हाला बीकॉम सोबत हे सर्व गोष्टी करत असताना दिसतील, ज्या गोष्टी आपण आपल्या बीकॉम विथ बँकिंग ह्या कोर्समध्ये आपण डिस्कस करत आहोत. खरं तर त्याचं नाव बीकॉम विथ बँकिंग नसून बीकॉम विथ ऑल एक्झाम्स असायला पाहिजे. बट स्टेप बाय स्टेप हळूहळू थोडस आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करूयात. बघा, आता एक बेसिक गोष्टी आहे की 12वी नंतर जर तुम्हाला बीकॉम बेसिसवर जर जॉब हवा असेल किंवा CS CMA न करता त्याच्या व्यतिरिक्त सर आणखी 12वीच्या नंतर तुम्ही काय करू शकता किंवा बीकॉम सोबत आणखी काय करू शकता, तर तुम्ही सर्व विद्यार्थी करू शकता या सर्व एक्झामची प्रिपरेशन करू शकता, राईट. आपल्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये फेमस फक्त IBPS एक आहे, राईट. जे की IBPS ही जे इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन बँकेचे एक्झाम्स कंडक्ट करत असते. बट अपार्ट फ्रॉम दॅट बँकिंग व्यतिरिक्त असे अनेक पोस्ट वर्षभरातून 15,000 20,000 जागा एव्हरी सिंगल इयर निघतात या सर्व पोस्टसाठी. आता ह्याच्यामध्ये कॉमर्स बेसिसवर इंडियन रेल्वेज मध्ये एक पोस्ट आहे, ज्या पोस्टचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, राईट. ज्युनियर असिस्टंट अकाउंट नावाची एक पोस्ट आहे, जे की इंडियन रेल्वेमध्ये खूप फेमस आहे. ओके. त्याच्यानंतर गेल नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये सुद्धा ज्युनियर असिस्टंट अकाउंट नावाचे पोस्ट निघतात. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड भेल नावाची संस्था असेल, किंवा कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, और MIDC असेल, या सर्व संस्थांमध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदाचे अनेक जागा निघत असतात. त्याचबरोबर आहे सर्वात इम्पॉर्टंट कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सेंट्रल कमिशन, ज्याला SSC CHSL पण म्हणतात. त्याच्या काही एक्झाम्स वेगळ्या असतात आणि SSC CGL ह्याचे सुद्धा काही एक्झाम्स असतात, जे की भारत सरकार मार्फत, सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत घेण्यात येतात. याचे सुद्धा अनेक जागा निघत असतात. म्हणजे सर फक्त बँकिंगच नाही तर आम्ही एवढ्या सर्व एक्झामची तयारी करू शकतो, राईट. त्याचबरोबर लेटेस्ट करंट सिच्युएशन मध्ये आपल्या चॅनलवर तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल. तुमची 12वीचे एक्झाम झाल्यानंतर मी ह्या महावितरणचे क्लासेस स्टार्ट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये यावर्षी ज्यांचं बीकॉम झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला 468 होते. बट आता जवळपास 510 जागा निघालेल्या आहेत. ज्यांचं बीकॉम झालेलं आहे त्या बीकॉम बेसिसवर तुम्हाला फक्त एक एक्झाम द्यायची आहे. ऑल राईट. आता या सर्व संस्थेबद्दल मी तुम्हाला सांगितलं, तर या संस्थेमध्ये एक्झाम्स कधी असतात काय नाही हे भाग वेगळा झाला. बट ह्या एक्झामसाठी जो लागणारा सिलेबस आहे तो तुम्हाला कुठे मिळेल, एक्झॅक्ट काय सिलेबस असतं, एक्झाम्स कसे देताल, बघा ह्या प्रत्येक संस्थेमध्ये जे अकाउंटंटच्या जागा निघतात याची एक्झाम देण्यासाठी 2 गोष्टीची रिक्वायरमेंट तुमच्यासाठी लागते.
काय कशा कशाची रिक्वायरमेंट लागते. सर्वात पहिला तुमच्याकडे बीकॉम ची डिग्री असली पाहिजे, राईट. त्याच्यानंतर सेकंड तुमचं वय वर्ष 21 कंप्लीट असलं पाहिजे. सर बीकॉम ची डिग्री तर येईलच 3 वर्षामध्ये, आणि 21 वर्ष जर आम्ही असंही होणार आहोत तसंही होणार आहोत. तिसरा महत्वाचं की काही विषयांचं काही सब्जेक्टचं तुमचं प्रिपरेशन कव्हर झालं पाहिजे. आता कोणते कोणते ते सब्जेक्ट असतात ज्याचं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, तर नंबर फर्स्ट जो कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला ज्याची प्रिपरेशन करायची आहे, अनेक गोष्टींबद्दल आपल्याला व्हिडिओमध्ये चर्चा करायचा आहे. विषय एवढाच आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ कोणासाठी आहे की ज्यांना बीकॉम सोबत आणखी समोर काय करायचंय कळत नाहीये त्यांच्यासाठी. ऑल राईट. हा, तर आता सब्जेक्ट बघा. सर्वात पहिला सब्जेक्ट असतो डन. हे बघा, एवढं हे जे एवढे एक्झाम्स होत असतात, राईट, याच्यामध्ये कॉमन सब्जेक्ट कंपल्सरी प्रत्येक ह्याच्यामध्ये जर कॉमन सब्जेक्ट जर पाहायला गेलं तर कॉमन सब्जेक्ट असतात. चेक करा, ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या पोस्टसाठी कॉमन सब्जेक्ट सर्वात पहिला येईल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी, आणि आपल्या बीकॉम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचा कम्प्लीट अकाउंट्स. बीकॉम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर मध्ये जोही अकाउंट्स आपण डिस्कस करता, हे 3 सब्जेक्ट कंपल्सरी असतात. आता काही काही एक्झाम्स मध्ये जर्नल अवेअरनेस विचारण्यात येतं, काही काही एक्झाम्स मध्ये विचारण्यात येत नाही, काही काही एक्झाम्स मध्ये इंग्लिश असतं, काही काही एक्झाम्स मध्ये इंग्लिश असत नाही. बट तुम्ही जर IBPS मार्फत जी बँकेची एक्झाम घेण्यात येते त्याची जर प्रिपरेशन करत असाल तर त्याच्यामध्ये हे सर्वच्या सर्व सब्जेक्ट कंपल्सरी असतात. आता IBPS मार्फत जी बँकेची एक्झाम्स घेण्यात येते ते ऑल ओव्हर द इंडियामध्ये ह्या अशा अनेक बँक आहेत. हे काही फेमस बँक आहेत त्याची एक्झाम्स घेण्यात येते. बट अपार्ट फ्रॉम दिस देर आर मेनी मोर बँक्स ज्यांची एक्झाम्स घेण्यात येते. ती एक्झाम्स कोणामार्फत घेण्यात येते? IBPS मार्फत घेण्यात येते. ऑल राईट. आणि ते कोणत्या कोणत्या पोस्टसाठी घेण्यात येते? IBPS मार्फत जी एक्झाम घेण्यात येते तर ती ह्या पोस्टसाठी घेण्यात येते. जसे की बघा, स्क्रीनवर चेक करू शकता, SBI क्लर्क, IBPS क्लर्क, IBPS RRB क्लर्क, IDBI ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, RBI असिस्टंट, असे अनेक पोस्ट आहेत. या सर्व पोस्टची एक्झाम देण्यात येते. तुमच्यापैकी जर कोणी बँकेची एक्झामची प्रिपरेशन करत असेल तर तो डेफिनेटली या सर्व पोस्टसाठी करत असतो. ऑल राईट. आता बघा, 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर तुम्ही प्रिपरेशन करणार असाल तर कोणते कोणते एक्झाम्सची प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे किंवा कुठं कुठं तुम्हाला जॉबची संधी आहे. ज्युनियर असिस्टंट अकाउंट हे सर्व मी सांगितलं, ह्या एवढ्या ठिकाणी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सब्जेक्ट कोणते कोणते असतात ते सुद्धा सांगितलं. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की ह्या व्हिडिओ मागचा मेन पर्पज काय. एव्हरी इयर DA2 अकॅडमी 3 इयर बँकिंग कोर्स लॉन्च करत असते, ज्याच्यामध्ये जेवढेही विद्यार्थी 12वी पास आउट होतात त्या सर्व विद्यार्थ्यांकडून अकाउंट्स प्लस ऑल 4 सब्जेक्ट्स, आता जे तुम्हाला स्क्रीन दिसले होते ऑल 4 सब्जेक्ट्स, याची प्रिपरेशन करून घेते. आता ऑल 4 सब्जेक्ट्स कोणते? तर ते सर्व सब्जेक्ट्स आहेत जे तुम्हाला ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसत आहेत. चेक करू शकता. इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि जर्नल अवेअरनेस. राईट. सर, म्हणजे आम्ही जर ते बीकॉम विथ बँकिंग हा जो DA2 अकॅडमीचा 3 वर्षाचा कोर्स आहे तो जर जॉईन केला तर त्याच्यामध्ये हे जे सर्व संस्था ज्युनियर असिस्टंट अकाउंट पदासाठी जे एक्झाम्स घेण्यात येतात, राईट, त्यांच्या मार्फत जे एक्झाम्स घेण्यात येतात या सर्व संस्थांमार्फत, म्हणजे एकाच क्लासमध्ये ह्या सर्व संस्थांमार्फत जे हे एक्झाम्स घेणार आहेत त्याची पूर्ण प्रिपरेशन तुमची होऊन जाईल. राईट. म्हणजे एक क्लास जर जॉईन केला बीकॉम विथ बँकिंग तर त्या एकाच क्लासमध्ये या सर्व संस्थांमार्फत जेही एक्झाम्स घेण्यात येतात त्याची प्रिपरेशन होऊन जाईल. कोणते कोणते सब्जेक्ट असतात ऑलरेडी सांगितलं. राईट. आता सर प्रिपरेशन कशी करायची किंवा कोणत्या वर्षी काय काय होईल? बघा, जेव्हा आपल्या DA2 अकॅडमी मार्फत स्टुडंट जॉईन करतात तर आम्ही काय करतो, त्यांना आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर पूर्णच्या पूर्ण कम्प्लीट अकाउंटचा ऍक्सेस देऊन टाकतो. राईट. म्हणजे
आता जर तुम्ही सध्या जर सिलेबस चेंज झालेला आहे, बट तुम्ही जर आपल्या क्लासचं ऍप्लिकेशन बघितलं तिथं SRT MUN नांदेड असेल, कोल्हापूर युनिव्हर्सिटी असेल, किंवा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल, किंवा संत बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी असेल, कोणतेही असेल, या सर्व युनिव्हर्सिटीचे बीकॉमचे सिलेबस क्लासेस चालू झालेले आहेत. तर सर्वात पहिला जेवढे स्टुडंट्स आपले कोर्सेस जॉईन करतील त्यांना कम्प्लीट 3ही वर्षाचं अकाउंट्स, बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, या 3ही वर्षाचा अकाउंट्स त्याच्यामध्ये कम्प्लीट कव्हर होईल. आता याचा फायदा कुठं होईल? याचा फायदा तुम्हाला 2 ठिकाणी होईल. म्हणजे बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे जे डिग्रीचे एक्झाम देत असताना कम्प्लीट तुमचं अकाउंट परफेक्ट होऊन जाईल. म्हणजे डिग्रीच्या तर एक्झामला येईलच येईल, साइड बाय साइड जे ज्युनियर असिस्टंट अकाउंटची जी पोस्ट आहेत, जे आता मी थोड्या वेळाखाली सर्व संस्थांमध्ये दाखवलं होतं, त्याची सुद्धा प्रिपरेशन तुमची होऊन जाईल त्याच्यामध्ये. डन. त्यानंतर जे बाकीचे 4 सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये रिझनिंग येईल, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड येईल, जनरल अवेअरनेस येईल आणि इंग्लिश येईल. ह्या 4 सब्जेक्टसाठी आपण बाकी काही टीचर्सला अपॉइंट केलेलं आहे, जे टीचर्स तुमच्याकडून ते 4 विषयांची राहिलेल्याची प्रिपरेशन करून घेते. ज्याच्यामध्ये चेक करू शकता, इकडं गौरव सर आहेत, सुनील बिश्नोई सर आहेत, कौस्तुभ सर आहेत, विदू सर आहेत, असे अनेक टीचर्स आहेत. क्लासेस जॉईन केल्यानंतर हळूहळू तुमची आणि त्यांची हळूहळू ओळख होईल. देन त्याच्यामध्ये सर मला त्या बाकी ह्याच्यामध्ये प्रिपरेशन करायची नाहीये, बट मला फक्त आणि फक्त बँकिंगची प्रिपरेशन करायची आहे. तर बँकिंगची प्रिपरेशन करायचं असेल तर त्या एकाच कोर्समध्ये तुम्हाला ह्या सर्व पोस्टची प्रिपरेशन होऊन जाईल. त्याचबरोबर काही इन्शुरन्स एक्झाम सुद्धा असतात, जसं की चेक करू शकता, LIC ची असिस्टंट असेल, UICC ची असेल, त्याच्यानंतर NIACL ची असेल, अनेक इन्शुरन्स कंपनीचे जे ऑफिसर्स वगैरे असतात त्या ऑफिसेस मध्ये त्या पोस्टसाठी, ऑफिसर्सच्या पोस्टसाठी जे एक्झाम्स असतात त्याची सुद्धा प्रिपरेशन होईल. म्हणजे एकच कोर्स, त्याच्यामध्ये तुमचं बँकिंग पण होत आहे, बीकॉम पण होत आहे, आणि सर्वात मेन हे जे 8 ते 9 संस्था स्क्रीनवर दिसत आहेत, जे की कॉमर्सच्या मुलांना ग्रॅज्युएशन नंतर जॉब ऑफर करतात. कोणत्या पदासाठी? ज्युनियर असिस्टंट अकाउंट पदासाठी. त्याची सुद्धा प्रिपरेशन होऊन जाईल. ऑलराईट. आता जेवढे स्टुडंट्स क्लासेस जॉईन करतील त्यांना 3 ते 4 डिफरंट ऍप्लिकेशन्स आम्ही डाउनलोड करायला सांगू, कारण प्रत्येक टीचरचं त्यांचं ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करावं लागतं. आणि डाउनलोड केल्यानंतर जे क्लासेस होईल ते क्लासेस तुम्हाला काय अशा फॉर्मॅटमध्ये मिळतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्वचे सर्व लेक्चर्स त्याच्यामध्ये मिळतील. देन बॅचेस जॉईन करण्यासाठी, त्याचा ऍक्सेस घेण्यासाठी, याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचंय, किंवा या नंबरला व्हॉट्सअप करून जे पण तुमचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मेसेज करायचे, आणि बाकी सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला त्याच्यावर सांगू. ऑलराईट. डन. आता हे कोणासाठी आहे? ज्या स्टुडंट्सला खरंच अभ्यासाची इच्छा आहे, ज्याला असं वाटतंय की सर मला अपॉर्च्युनिटी नाही मिळाली बाहेर गावाला जायची, मला बीकॉम नंतर जिथं माझं 11वी 12वीला कॉलेज झालेलं आहे तिथंच राहावं लागतंय, बट सर मला काही ना काही करायची इच्छा आहे, तर असे स्टुडंट्स डेफिनेटली हा कोर्स जॉईन करू शकतात. बॅचेस जे आहेत ते स्टार्ट होणार आहेत 1 ऑगस्ट 2024 पासून. 1 ऑगस्ट 2024 पासून लेक्चर स्टार्ट होतील, ज्याच्यामध्ये अकाउंट्स हा कम्प्लीट माझ्या मार्फत तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यात येईल. जेवढे स्टुडंट्स यावर्षी बीकॉम फर्स्ट इयरला आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बाकी विषयांसाठी रिस्पेक्टेटिव्ह टीचर्स येतील. हळूहळू त्यांचे डेमोचे क्लासेस होतील, आणि मग जसं तुम्हाला युट्यूबवर आल्यानंतर माझी ओळख झाली, हळूहळू त्यांची सुद्धा ओळख होऊन जाईल. मग त्यांचे पर्सनल टेलिग्राम ग्रुप असतील, त्यांचे ऍप्लिकेशन असतील, त्या सर्व ऍप्लिकेशनची लिंक आम्ही तुम्हाला सेंड करू, डाउनलोड करायचे आहेत. आणि जसं तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट झालात तसंच तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा हळूहळू कनेक्ट होताल. ऑलराईट. आता सर्वात महत्वाचं की हा जो 3 वर्षाचा बँकिंगचा जो कोर्स आहे, हा एक्झॅक्ट ह्याची फीस किती आहे, ह्याच्यासोबत आम्हाला काय काय मिळेल. सर्वात पहिला तुम्हाला या कोर्समध्ये बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार, भलेही तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये असा,
आपल्या ऍप्लिकेशनवर ह्या सर्व प्रत्येक युनिव्हर्सिटीशी रिलेटेड जेवढेही कोर्सेस आहेत, फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम, या प्रत्येकाचं आम्ही तुम्हाला काय करू, ऑनलाईन ऍप्लिकेशनवर ऍक्सेस देऊन टाकू. डन. त्याच्यानंतर बीकॉमचे जे बँकिंगचे किंवा स्पर्धा परीक्षेचे किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचे जे सब्जेक्ट असतात, जसे की क्वांट असेल, रिझनिंग असेल, जनरल अवेअरनेस असेल किंवा इंग्लिश असेल, या सर्व सब्जेक्टचे त्या रिस्पेक्टेड टीचर्सचे ऍप्लिकेशनची लिंक आम्ही तुम्हाला सेंड करू. त्याच्यानंतर बाकी तुम्हाला गोष्टी तिथून मॅनेज करायचे, राईट. त्याच्याबद्दल आपलं जेवढे स्टुडंट लेक्चर जॉईन करतील त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेशन असेल 2 दिवसाचं. त्या 2 दिवसाच्या ट्रेनिंग सेशन मध्ये टेलिग्राम ग्रुप कसं ऍक्सेस करायचो, नोट्स कुठे मिळतील, काय नाही, हे सर्व गोष्टी एका 2 तासाच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही तुम्हाला समजून सांगू आणि मग त्याच्यानंतर बाकी सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही ऍक्सेस करू शकता. आपल्या लेक्चरची जी फीस आहे, ह्या कोर्सची 3 वर्षाची जी फीस आहे ती आहे टोटल 3 वर्षासाठी 20,000, 20,000 रुपये 3 वर्षासाठी फीस आहे. आता साधं सिंपल लॉजिक आहे, एवढं मोठे 3 वर्षाचं बीकॉमचे सब्जेक्ट असतात, बँकेशी रिलेटेड सब्जेक्ट असतात, ह्याची फीस कंपल्सरी जास्त राहणारच आहे. ते 2,000, 5,000, 6,000 हे काहीच पॉसिबल नाहीये सध्या सिच्युएशन मध्ये. आता जे मोठे मोठे टेक जायंट्स आहेत ते तुम्हाला फुकट पण शिकवतील, बट आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला जर सर्व गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर कुठं ना कुठं थोडंफार एक्सपेन्सेस पेड करायचं आहे. ओके, बट आम्ही तुमच्यासाठी ऑफर घेऊन आलेला आहे. जर 1 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही जर सर्व बॅचेस जॉईन केलात तर 15,000 मध्ये तुम्हाला हे सर्व मिळतील. गुरुपौर्णिमेचं स्पेशल डिस्काउंट. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज हा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर जाईल, त्यामुळे तिथून तुम्ही म्हणजे मॅनेज करू शकता. आता फीस कसं पेड करायचं काय नाही ते आपल्या क्लासेसच्या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला समजेल. ह्या 15,000 मध्ये तुम्हाला 3 वर्षाचे बीकॉमचे लेक्चर्स, त्या सर्व एक्झामची पूर्ण प्रिपरेशन तुमची होऊन जाईल 3 वर्षामध्ये, प्लस प्रत्येक स्टुडंट्सला 12 पुस्तके आपल्या क्लासेस मार्फत मिळतील. एक एक पुस्तक जी आहे ती अराउंड 400 पेजेसची आहे. असे 12 पुस्तकं तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळतील. ऑलराईट. आपल्या क्लासेसचे जेवढे ग्रुपचे लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व इमेजेस वगैरे सुद्धा मी टाकलेले आहेत, लिंक सुद्धा टाकलेली आहे आणि हे 12 पुस्तके जेही तुमचा ऍड्रेस असेल त्या ऍड्रेसवर येतील. ऑलराईट. याच्या व्यतिरिक्त आणखी जर काही डाऊट असेल, आता ते 12 पुस्तके कसे असतील, साधं सिंपल लॉजिक आहे. काही पुस्तक रिझनिंगचे असतील, काही क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे असतील, काही इंग्लिशचे असतील, काही जनरल अवेअरनेसचे असतील आणि काही आपल्या अकाउंटशी असेल. अकाउंट्स बाबत तर काही काळजी करायची गरजच नाहीये, कारण 3 वर्षामध्ये तुम्ही ज्याही युनिव्हर्सिटीमध्ये असाल त्या युनिव्हर्सिटीचं कम्प्लीट अकाउंट मी तुम्हाला एक्सपर्ट करून टाकेन, राईट. त्याचबरोबर अशा पद्धतीचे नोट्स देईन की इन फ्युचर मध्ये ज्याही वेळेस अकाउंटशी रिलेटेड एक्झाम होईल, ज्युनियर असिस्टंट अकाउंटशी रिलेटेड, तर त्याचे कम्प्लीट नोट्स तुमच्याकडे असतील. ऑलराईट. डन. आय होप इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. याच्या व्यतिरिक्त आय नो अनेक डाऊट असतात, मुलांना मल्टिपल डाऊट असतात, साधे सिंपल डाऊट असतात. जेही तुमचे डाऊट्स असतील सरळ सरळ या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता, किंवा बेस्ट आहे माझं पर्सनल नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता आणि जेही तुमचे डाऊट्स आहेत ते सांगू शकता. आज 21 तारीख आहे, 10 दिवसाचा वेळ आहे. व्यवस्थित विचार करा, हा व्हिडिओ तुमच्या पॅरेंट्सला शो करा आणि मग जो पण काही निर्णय असेल योग्य डिसिजन घ्या. ओके. डिसिजन घेण्याच्या अगोदर 1000 वेळेस विचार करायचं का नाही, मला झेपल का नाही, सर्व गोष्टी. त्याच्यानंतर एकदा डिसिजन घेतल्यानंतर मागे वळून बघायचं नाही. आणि हे सर्व लेक्चर जे आहेत, जेवढं मला माहित आहे की अनेक स्टुडंट मागच्या वेळेस विचारले होते, आता मी तर मॅक्सिमम टाइम मुलांना मराठीमध्ये शिकवतो. काही टीचर्स हिंदीमध्ये तुम्हाला शिकवतील, काही टीचर्स मराठीमध्ये शिकवतील. लँग्वेजचा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. ऑलराईट. डन. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.